नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी नवीन अभ्यासक्रमावर आधारित दुसरा पाठ साबणाचे बुडबुडीचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. त्यामधील प्रश्न पहिला, उत्तरे लिही. त्यामधील अ आहे, सूर्यप्रकाशामुळे काय चमकू लागले? उत्तर, सूर्यप्रकाशामुळे पाणी चमकू लागले. पुढील प्रश्न आहे, बुडबुडा कोणाच्या नाकावर बसला? उत्तर, बुडबुडा आर्याच्या नाकावर बसला. पुढील प्रश्न आहे, प्रश्न दुसरा, योग्य शब्दाला गोल करा. त्यामधील अ आहे, आर्याने विवानने साबणाचे पाणी तयार केले. त्यामधील योग्य आहे, विवानने साबणाचे पाणी तयार केले, म्हणून विवानला आपण गोल करणार आहोत. आ आहे, सूर्यप्रकाशामध्ये काच पाणी चमकत होते. त्याचं योग्य उत्तर आहे, सूर्यप्रकाशामध्ये पाणी चमकत होते, म्हणून पाणी या शब्दाला आपण गोल करणार आहोत. पुढचं वाक्य आहे, अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी फुलांनी भरले होते. योग्य वाक्य आहे, अंगण रंगीबेरंगी बुडबुड्यांनी भरले होते, म्हणून बुडबुड्यांना आपण गोल करणार आहोत. विचार कर व सांगा. मधील प्रश्न पहिला आहे, तुला बुडबुडे करायचे असतील तर तू कसे तयार करशील? उत्तर, मला बुडबुडे तयार करायचे असतील तर मी भांड्यात पाणी घेईन, त्यात थोडा साबण किंवा लिक्विड साबण मिसळेन, नंतर त्यात बुडबुडे करायची काडी किंवा गोल रिंग त्यात बुडून हळूवार फुंकर मारेल, त्यामुळे सुंदर बुडबुडे तयार होतील. प्रश्न 2, साबणाचे फुगे तयार करण्यासाठी तू कोणते साहित्य घेशील ते सांग. उत्तर, पाणी, साबण किंवा लिक्विड साबण, फुगे बनवण्याची काडी, फुगे ठेवण्यासाठी एक भांडे इत्यादी साहित्य घेईन. प्रश्न 3, चित्रे बघ, शब्द वाच व समजून घे. अननस, आवळा, इमारत, इडलिंबू. वर्णानुक्रमे शब्द आहेत ते अननस अ, आवळा आ, इमारत ई, इडलिंबू ई. याप्रमाणे वर्णानुक्रमे हे शब्द दिलेले आहेत.